आणि यावर्षी सुद्धा टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा सलग 4 दिवस या गांधारी मैदानावरती रंगणार आहे आणि अनेक क्रिकेटचे रसिक आपण पाहतो या सामन्याचा आनंद घेत आहेत. आमच्या समोर असलेल्या पेंडॉल मध्ये, त्याचप्रमाणे डाव्या बाजूला, त्याचप्रमाणे उजव्या बाजूला जे वटवृक्ष आहेत तिथे बरेचसे क्रिकेट रसिक आपण पाहतो या सामन्याचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघांना आमच्या समालोचन कक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. सामना पुन्हा एकदा रंगतदार ठरणार. अस्सलाम वालेकुम अब्दुल भाई, अभी मैंने मतलब इसी टूर्नामेंट में यहाँ पर जो गाँव टू गाँव के अध्यक्ष थे, विनोद दिगे सर शायद है वो, मैंने उनसे बात भी की. मैं इस रूल के ऊपर थोड़ा सा रोशनी डाल चुका हूँ कि पहली बात तो आप लोगों ने रूल बनाए, आपका एसोसिएशन है, आप लोग टूर्नामेंट खेलते हैं, हम लोग तो खेल नहीं रहे. हमारे वक्त में ऐसा था भी नहीं, कोई भी कहीं पर भी खेलता था. ठीक है, सबसे जो इम्पोर्टेंट चीज ये है कि इन लोगों का रूल ये है कि गाँव टू गाँव. अब मैं ये कहता हूँ कि अगर मैं एक अच्छा खिलाड़ी हूँ और मैं जाके तुड़िल में प्रैक्टिस कर रहा हूँ तो मैं तुड़िल की टीम से नहीं खेलूंगा, मुझे महाड़ की टीम से खेलना है क्योंकि मेरा आधार कार्ड महाड़ का है. तो अगर आप गाँव टू गाँव बोलते तो फिर वो आधार कार्ड का मतलब क्या हुआ? ये बात मेरी बिल्कुल समझ में नहीं आती है. इसलिए आप लोग जो खिलाड़ी लोग हो, जो टीमें हैं आपकी, वो आप एक बार बैठो, इस चीज पे गौर करो. ये बातें बार बार होती है, ऑर्गेनाइजर को प्रॉब्लम होता है. अस्सलाम वालेकुम अरबाज, आपने जो बात की यकीनन 100% सही है, मैं इस चीज को एक्सेप्ट करता हूं. लेकिन पहले चीज एसोसिएशन बनाने के लिए सारी टीमें हाजिर होनी चाहिए वहां कि किसको एसोसिएशन में बनाते हैं. सेकंड चीज, कोई क्रिकेट खेलता है तो वो उसको सिलेक्ट न करे एसोसिएशन में. कोई क्रिकेट खेलता है उसको किसी बड़े बड़े सीनियर खिलाड़ी को एसोसिएशन में शामिल करो जो पहले खेल के गए, जैसे इंडियन बीसीसीआई में होता है. थर्ड चीज, यकीनन अगर गांव टू गांव है तो महाड़ का मोहल्ला ही खेलेगी उसमें, या तुड़िल ही खेलेगी उसमें, तुड़िल के बाहर का खिलाड़ी नहीं. लेकिन आप ये देख रहे हैं कि दाबोल में कोई खेल रहा है, कोई दूसरे टीम में खेल रहा है, कोई किंजौर में खेल रहा है, तो फिर वो क्यों? सिर्फ गांव टू गांव ही होनी चाहिए. चलो ठीक है, जो भी है. अभी ये मैच है या तुड़िल जीत के आगे के वास्ते इधर के टूर्नामेंट में हमारी टीम में खेलेंगे. ठीक है, मैनेजमेंट ने एक फैसला लिया है कि इस मैच में चलिए दोस्तों, हम फिर से एक बार मैदान में चलेंगे जहां पे पहला झटका सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं फैसल शिरडेकर और उनके साथी बल्लेबाज विजय मोहिते. हालांकि विजय मोहिते एक चौके के सहायता से अपने टीम के लिए 6 रनों का योगदान देकर मैदान से बाहर जा चुके हैं और अब उनके साथी बल्लेबाज मुदस्सिर फैजल का साथ निभाने के लिए मैदान में नमूदार होते हुए 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है. पहला ओवर लेके आए हैं दानिश. 4 गेंदों में 6 रन खर्च किए हैं दानिश ने और पहला शिकार किया है विजय मोहिते को, चलता किया है. बहुत ही बढ़िया गेंदबाजी मैं कहूंगा, क्योंकि 30 गज का दायरा और 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद इस तरह की गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता, इनफैक्ट बहुत मुश्किल होता है. फिर से एक बार, जी हाँ, इस मरतबा गुड लेंस पावर पर टप्पा खाने के बाद गेंद कांटा बदलती हुई नजर आई. ऑफ कटर गेंद थी, कमर की ऊंचाई तक गेंद उठी. हालांकि उस गेंद को
पंच करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी। तेज तर्रार गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। बहुत ही बढ़िया लाइन के साथ यहाँ पे गेंदबाजी हो रही है दानिश के जरिए से। दानिश ने काफी प्रभावित किया है इस ओवर में। ये देखिए फिर से एक बार सीधा स्टंप टू स्टंप अटैक, और जैसे ही बल्लेबाज लिए तुडील की तरफ से गेंदबाजी करते हुए दानिश ने काफी प्रभावित किया है, मगर क्या यह सिलसिला ऐसा ही जारी रहेगा? क्या यहाँ पे बल्लेबाज फिर से एक बार पलटवार करेंगे? यह बैटल बहुत ही मजेदार होगा, इसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं है। इस बीच चौथे नंबर पे बल्लेबाजी करने के लिए नए बल्लेबाज आतिफ कारवीनकर। आतिफ को अपने नाम को न्याय देना होगा, जिंदगी में कम से कम एक बार कार विन करके दिखाना होगा, क्योंकि हम देख सकते हैं कि किरण पवार कार विन यानी कार जीत चुके हैं। उसी के साथ हमारे फरदीन काजी ने भी राष्ट्रवादी चषक में कार जीता था, अपने नाम किया था, और यहाँ पे कारवीनकर एक ना एक दिन जरूर कार जीतेंगे, अपने टीम को जीत दिलाएंगे। बहुत ही अच्छी हाइट और अच्छे हेल्थ से नवाजा है ऊपर वाले ने इस खिलाड़ी को, और उनके कैप्टन फैसल अपने साथी बल्लेबाज से यहाँ पे बातचीत करते हुए दिखाई दे रहे हैं। फील्डिंग देखिए किस तरह से यहाँ पे सजाई है दूसरे ओवर के लिए। 30 गज का दायरा हटने के बाद शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग, डीप पॉइंट बाएं हाथ के बल्लेबाज के लिए शॉर्ट पॉइंट और डीप स्क्वायर लेग, और उसी के साथ एक मिड ऑफ, डीप कवर और एक वाइडिश लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन हमें नजर आता हुआ। दूसरे ओवर के लिए हासिब अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद कैप्टन फैसल ने आओ देखा ना नॉक यहां पे खेलने की कोशिश जरूर करेंगे, क्योंकि आणि याच स्वागत आपण पाहतोय सन्माननीय फहीम यांच्या शुभ हस्ते केले जाणार आहे। या मंडळाचे सर्व सन्माननीय वजीर भाई यांचे सुपुत्र सन्माननीय फहीम यांच्या शुभ हस्ते इथे अफजल भाई यांचं स्वागत केले जात आहे। धन्यवाद। वळूया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे। बैक टू बैक यहाँ पे दूसरा छक्का आया है फैसल के बल्ले से। कमाल की बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी, गेंदबाज के ऊपर पूरी तरीके से हावी हो चुके हैं, गेंदबाज को सोचने पर मजबूर कर दिया है, मनोवैज्ञानिक दबाव में डाल चुके हैं। अब गेंदबाज करे तो क्या करे, इसी सोच में, इसी विवंचना में, क्योंकि अभी भी 4 गेंदें और डिलीवर करनी है। मगर फैसल अपनी बल्लेबाजी का करिश्मा यहाँ पे दिखाते हुए दिखाई दे रहे हैं। हालांकि फैसल ने अपना खाता खोला छक्के के साथ और बैक टू बैक 2 छक्के लगाकर क्रीज के ऊपर मैदान पर मैं ही राजा हूं, मैं ही शेर हूं, ये बताने की कोशिश फैसल की, क्योंकि जिम्मेदारी की पारी यहाँ पे खेलनी होगी। कैप्टन नॉक खेलना होगा, बहुत बड़ी जिम्मेदारी है, क्योंकि पहले ओवर में मात्र 6 रन आए थे और ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज आउट होने के बाद अब इन 2 बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। सम्मान पूर्वक स्कोर यहाँ पे खड़ा करना है। शायद गेंद यहां से जा चुकी है और इस वजह से यहां पे फिर से एक बार नई गेंद मुहैया करवाई है। बहुत ही कमाल के स्ट्रोक थे, दर्शनीय और प्रेक्षणीय स्ट्रोक, और इस तरह से स्ट्रोक जब भी आते हैं
तो उसका एक अलग ही मजा, अलग ही अंदाज क्रिकेट के दीवानों के लिए बहुत ही खास होता है। हालांकि देखिए बहुत ही लंबा रनअप गेंदबाज हासिब का, तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं, मगर सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करना होगा। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार जोरदार प्रहार किया था, मगर इस मरतबा एलिवेशन नहीं दे पाए, सीधा डीप स्क्वायर लेके हाथों में खेलने की गलती और फैजल मैदान से बाहर। क्रिकेट की दुनिया बहुत ही अलग होती है। पहले गेंद पर क्या हुआ था और दूसरी गेंद पर क्या होगा, इसके बारे में अंदाजा लगाना, प्रेडिक्शन लगाना बहुत मुश्किल होता है। फैसल बहुत ही डेंजरस रूप में नजर आ रहे थे। लगातार 2 छक्के लगाने के बाद, मात्र 2 गेंदों में 12 रन जुटाने के बाद तीसरी गेंद के ऊपर फैसल का कांटा दूर किया है हासिब ने। ये तीसरा छक्का लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम किंग्सलोली को, क्योंकि टॉस जीता था तुड़ेल टीम ने और सबसे पहले फील्डिंग करने का यहाँ पे फैसला किया था। जी हाँ, इस मरतबा स्विच हिट, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी थी। बिल्कुल पोजीशन में नहीं थे, मगर जैसे वैसे उस गेंद को खेला था और शॉर्ट पॉइंट की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से एक ही रन दोनों भी बल्लेबाजों को यहाँ पे मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 19 रन, 19 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। जो आउट हुए ना उनके सामने करो, ऐसा आउट हुए। फैसल, उसके साथ विजय, मुदस्सिर, ये 3 बल्लेबाज आउट होने के बाद आतिफ और सऊद, इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। हेलो, हेलो। जी हाँ, और एक लंबा हिट लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर दर्शक दीर्घा में, और एक छक्का यहां पे आता हुआ। हो रहा है इस ओवर में 3 छक्कों के सहायता से 19 रन अब तक जुटा लिए हैं बल्लेबाजों ने। अतीब के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का, और अतीब ने भी अपना खाता खोला है इस छक्के के सहायता से। जी हाँ, इसमें तो देखिए तकनीक बहुत ही स्ट्रांग यहाँ पे नजर आई, बहुत ही खूबसूरती के साथ गेंदबाज की ताकत और पेस का इस्तेमाल किया, उस गेंद को मात्र दिशा भर दी। थर्ड मैन सीमा रेखा के बाहर गेंद गोली की रफ्तार से 4 रन के लिए। बॉल चाहिए पुराना वाला रोल बॉल, इधर इधर। देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 6 रन आए थे, 2 विकेट हासिल किए थे दानिश ने, मगर हासिब का ये ओवर काफी खर्चीला, काफी महंगा साबित होता हुआ। 1 विकेट उन्होंने जरूर इस ओवर में हासिल की है, अपने नाम की है, मगर उसके लिए बहुत बड़ी कीमत उनको चुकानी पड़ी है। इस ओवर में 23 रन खर्च किए हैं हासिब ने। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 29 रन बोर्ड पर लग चुके हैं। अब बचे हुए 12 गेंदों में कितने रन बनेंगे, यहां से प्रेडिक्शन लगाना बहुत ही मुश्किल है, मगर बल्लेबाजी करने वाली टीम चाहेगी कि कम से कम यहां पे 50 का आंकड़ा छुए। 50 रन अगर बोर्ड पर लगते हैं तो एक सम्मान पूर्वक स्कोर जरूर कहा जा सकता है। फाइटिंग स्कोर अगर होगा तो आपके गेंदबाजों के लिए बहुत ही आत्मविश्वास भरी गेंदबाजी करने के लिए यहाँ पे कार्यरत होगा। इस बीच नए गेंदबाज है रैयान,
रैयान अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं, खड़े खड़े उसे लॉफ किया है और कैच लपकने का सुनहरा मौका था, मौके को खोया है। जहां पे कैच लपकने का मौका था वहां पे मिलेंगे रन 4। बहुत ही बढ़िया चौका। आणि याच दरम्यान सन्माननीय जुनैद भाई देशमुख यांचंही ते आगमन झालेलं आहे। मी सन्माननीय वजीर भाई यांचे सुपुत्र फहीम यांना विनंती करतोय, सर आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय जुनैद भाई देशमुख यांचं स्वागत करावं। धन्यवाद सर, आमच्या या व्यासपीठावरती आपण आलात, या व्यासपीठाची शोभा द्विगुणित केली त्याबद्दल आपले हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार। आणि त्याच वेळेस आपण पाहतोय त्यांच्या समवेत मंचावरती सन्माननीय फैयाजभाई हवालदार हे सुद्धा उपस्थित आहेत। मी सन्माननीय फहीम यांना विनंती करतोय, सर आपण आपल्या शुभ हस्ते फैयाजभाईंचं सुद्धा आपण यथोचित यथायोग्य स्वागत करावं। धन्यवाद फैयाजभाई, आपले सुद्धा शतशः आभार। जी हाँ, फुल टॉस गेंद फिर से एक बार उड़ाया उसे डीप मिड विकेट सीमारेखा के बाहर, शानदार छक्का। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद बिंदी, फिर से एक बार तीसरी गेंद के ऊपर फटाका यहाँ पे फूटता हुआ। 6 रन मिले, 3 गेंदों में 10 रन खर्च किए हैं रैयान ने। रैयान को अब संभलना होगा, रैयान को यहाँ पे अपने दिमाग का इस्तेमाल करना होगा, अपने कंधे का किस तरह से इस्तेमाल किया जाता है ये दिखाना होगा, रिस्ट का इस्तेमाल करना होगा, उंगलियों का इस्तेमाल करना होगा। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार फुल टॉस गेंद पॉइंट के सर के ऊपर से खेला है, डी पॉइंट खाली है, गोली की रफ्तार से गेंद की संख्या हो चुकी है 43 रन। मजेदार मैच होता हुआ, कभी गेंदबाज हावी हो रहे हैं तो कभी बल्लेबाज उनके छक्के छुड़ा रहे हैं। करे तो क्या करे, इसी विवंचना में अब गेंदबाजी करने वाली टीम के कैप्टन यहाँ पे नजर आ रहे हैं। बार बार यहाँ पे फील्डिंग में परिवर्तन, मगर गेंदबाजी में भी परिवर्तन करना होगा। जी हाँ, देखिए इस तरह से गेंदबाजी करोगे तो यहाँ पे बहुत मुश्किल होगी बल्लेबाजों को। इसी तरह की गेंदबाजी करने की सख्त जरूरत है। बल्लेबाज को अगर आपको रोकना है तो आपको परफेक्ट यॉर्कर करना ही होगा। गेंद को कट करने की क्षमता आप में होनी चाहिए, वो कला के ऊपर महारत आपको हासिल करनी ही होगी, वरना यहाँ पे बल्लेबाज जिस तरह की मानसिकता के साथ अपने तेवर यहाँ पे उन्होंने दिखाए हैं और इशारे दिए हैं कि वो क्या कर सकते हैं, इनसे बचना बहुत ही मुश्किल होगा। इस बीच रैयान की तारीफ तो बनती है, बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था। जिस तरह से अक्सर कहा जाता है कि सचिन रमेश तेंदुलकर और परफेक्ट यॉर्कर, इसका कोई जवाब नहीं है। ये लीजिए फिर से एक बार लेन गेंद थी, बैकफील्ड पर पंच किया है और हवाई सफर करवाई उस गेंद को, लॉन्ग ऑफ सीमारेखा के बाहर गेंद, दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में मात्र 6 रन आए थे 30 गज के दायरे में, मगर उसके बाद देखिए हसीब 23 रन खर्च करते हुए दिखाई दिए। रैयान ने भी यहाँ पे 21 रन खर्च किए हैं, बहुत ही खर्चीला और बहुत ही महंगा ओवर यहाँ पे घटा। 3 ओवर की समाप्ति के बाद पूरे 50 रन बोर्ड पर लग चुके हैं। 50 का आंकड़ा अगर यहाँ पे नजर आता है तो जरूर एक सम्मान पूर्वक मैं स्कोर कहूंगा। इस विकेट का इस्तेमाल करने की जरूरत है। किस तरह से ये विकेट खिल रही है, इस विकेट के ऊपर कितना बाउंस है, इस विकेट के ऊपर कितना घुमाव है, इसका अंदाजा लेना होगा आपको, इससे सीखना होगा और उसी के तहत यहाँ पे अगर गेंदबाजी करोगे तो ही यहाँ पे बल्लेबाजों से बचोगे, वरना बल्लेबाज तो यहाँ पे जोरदार प्रहार करेंगे, रन ज्यादा से ज्यादा यहाँ पे बनाने की कोशिश करेंगे। अंतिम 6 गेंदें आना बाकी है, दोनों भी बल्लेबाज अब सेट हो चुके हैं।
सऊद और आतिफ। आतिफ ने तो मात्र 3 गेंदों का सामना किया और 2 छक्के और 1 चौके की सहायता से 16 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि सऊद ने 2 चौके और 1 छक्के के सहायता से अब तक अपने टीम के लिए 16 रनों का योगदान दिया है। 17 नंबर की जर्सी परिधान किए हुए बल्लेबाज जो कि बाएं हाथ के बल्लेबाज है सऊद स्ट्राइकिंग एंड पर नजर आ रहे हैं, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी वहीद के ऊपर। वहीद, जी हां, इस मरतबा गेंद लेग स्टंप के बाहर दिया और रन लेने की नाकाम कोशिश और अपना कीमती विकेट यहां पे गवा बैठे सऊद। बैक टू द पैवेलियन। और यहाँ पे 2-3 बड़े धमाके करने होंगे, शॉट खेलने होंगे, वरना यहाँ पे बहुत ही मुश्किल हो सकता है, क्योंकि एक सेट बल्लेबाज सऊद आउट हो चुके हैं। उसके बाद नए बल्लेबाज आतिफ पालेकर और आतिफ कारविनकर। स्ट्राइक एंड पर आतिफ कारविनकर, गेंदबाज वाहिद। पहली गेंद पर रनआउट के रूप में एक विकेट तो यहाँ पे जरूर आया है। वाहिद का यहाँ पे आत्मविश्वास बढ़ चुका है, क्योंकि जी हाँ, मगर बहुत बड़ी गलती की और गलती का खामियाजा तो भुगतना ही पड़ेगा। उस गेंद को खेल दिया है डीप स्क्वायर लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के बीचों बीच में जो दरार थी वहां से गेंद को फरार किया है 4 रन के लिए। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 54 रन। 5 गेंदें अभी भी शेष। आतिफ धुआंधार बल्लेबाजी करते हुए मात्र 4 गेंदों का सामना किया है। जी हां, 4 गेंदें शेष। जी हां, ये लीजिए, आतिफ ने फिर से एक बार उड़ाया है हवा में। लंबाई ज्यादा, ऊंचाई भी ज्यादा और गेंद फिर से एक बार वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। स्ट्रोक से डील कर रहे हैं, मात्र छक्के और चौके से यहाँ पे बोल रहे हैं। 3 छक्के और 2 चौकों के सहायता से अपनी पारी को सजाया है उन्होंने और अपनी टीम को संभाला है। कमाल की बल्लेबाजी, 26 रन पर खेल रहे हैं स्ट्राइक एंड पर। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप पर सफल होकर स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे। 1 रन तो मुकम्मल कर लिया है, दूसरे रन के लिए भी दौड़ना चाहते हैं, मगर यहाँ पे फिर से एक बार तकदीर का साथ और तीसरा रन भी यहाँ पे मुकम्मल। 4थे रन के लिए भी दौड़ना चाहते हैं, मगर यहाँ पे 4थे रन के लिए क्या होगा, अंपायर जी के ऊपर नजरें। ओहो, अंपायर जी ने तीसरे अंपायर के लिए दावत दी है। अब तीसरे अंपायर जी देखेंगे कि यहाँ पे क्या हुआ, क्या यहाँ पे रन आउट है या 4था रन मुकम्मल है। हमारे पास टेक्नोलॉजी है तो उसका उपयोग यहाँ पे करना होगा, किसी के ऊपर भी अन्याय नहीं हो, यही इसका इंटेंशन होना चाहिए। और इसी वजह से अंपायर जी ने तीसरे अंपायर को याद किया है। अब दिलों की धड़कनें यहाँ पे तेज होगी आतिफ कारविनकर की, क्योंकि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे और डेंजर जोन पे दौड़ रहे थे 4थे रन के लिए। दोनों भी बल्लेबाजों की मगर तारीफ तो बनती है, मेंटेन किया है अपने आप को। 4 रन दौड़कर मुकम्मल करना इतना आसान नहीं है इतनी कड़ी धूप में। और अब यहाँ पे तीसरे अंपायर जी देख रहे हैं कि एक्चुअली वहां पे क्या हुआ था।
तो ये 4 रन मुकम्मल, नॉट आउट करार दिया एम्पायर जी ने। वेरी वेल डन, शानदार। ये 4 रन अगर आपको पसंद आए तो तालियां तो बनती है यार, जोरदार तालियां होनी चाहिए। 2 रन निकालने के लिए नानी याद आती है, 4 रन निकालना सही मायने में वाह, मजा आ गया। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल, विश्वास, भरोसा। और जैसे मैंने कहा कि खिलाड़ियों में एक दूसरे के ऊपर भरोसा होना बहुत ही जरूरी है, क्योंकि रिश्तों में भरोसा और मोबाइल में नेटवर्क नहीं होगा तो लोग गेम खेलते हैं। जी हाँ, इस मर्तबा वाहिद, पहली गेंद बहुत ही बढ़िया थी, उसके बाद मात्र चौके और छक्के। ये लीजिए, लाजवाब, शानदार स्क्वायर कट गेंद डी पॉइंट सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। और लॉन्ग लेग की दिशा में खेला है, फिर से एक बार 4 रन के लिए। यानंतर होणारा सामना वलौता संघाचे कर्णधार आणि मेहर 11 टेम्पाला संघाचे कर्णधार। मी दोन्ही संघनायकांना विनंती करतोय की आपण टॉस मिळतात। एकूण धावसंख्या आपण पाहतोय निर्धारित 4 षटकांच्या समाप्तीनंतर 74 आणि जिंकण्यासाठी 75 धावांची गरज। या 75 धावा होतील की होणार नाहीत, काय होणार, काय बिघडणार हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती माझे साथी समालोचक हर्षल मुंडे यांना मी आमंत्रित करतोय। धन्यवाद। चला फलंदाज, आपण खेळण्यासाठी त्वरित सज्ज व्हायचं आहे, कोणत्याही प्रकारचा वेळ मात्र इथे दौडायचा नाहीये, आम्हाला सहकार्य करा। मित्रांनो, हे आयोजक आहेत म्हणून ही टुर्नामेंट आहे, ही टुर्नामेंट आहे म्हणून तुम्ही आहात, आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, ही आपल्यासाठी आहे। प्रत्येक वेळेस याची जाण आणि याचं ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे। ओव्हर टू हर्षल। हेलो चिक, हेलो हेलो डीजे स्वप्नील। धन्यवाद यासीन सर, आपण यासीन सरांचा आवाज ऐकला। आणि प्रथमतः दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं समालोचन कक्षाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। आणि आपल्या भेटीसाठी लवकरच एक महत्त्वाची स्पर्धा येते। सुनीताताई संतोष जाधव यांच्या सौजन्याने मैत्री ग्रुप लाटवण आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा सिद्धार्थ दादा स्मृती चषक पर्व तिसरे, सीझन 3 आहे। आणि आपण पाहिले तर 9 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी 2023 रोजी ही स्पर्धा खेळली जाईल। या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज आहे तब्बल 1 लाख व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 50,000 व आकर्षक चषक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 15,000 व आकर्षक चषक। आणि
ओपनचे जे संघ प्रवेश फी करतील त्यांना तब्बल 10,000 रुपयाची प्रवेश फी असणार आहे आणि गाव टू गावचे जे संघ प्रवेश फी करतील त्यांना 8,000 रुपये अशी प्रवेश फी असणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक चषक देण्यात येतील आणि ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे आणि आपण पाहिलं तर प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देऊन त्या खेळाडूचा गुणगौरव केला जाईल. आणि जर या स्पर्धेमध्ये कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर दिनेश कासारे आणि त्यानंतर आदित्य परकार सुशील मोहिते यांच्याशी तुम्ही संपर्क करा. जाऊया आपण या मॅच कडे जिथे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण मैदानावरती अनुभवतोय. उत्तरार्धाचा खेळ दोन्ही संघांना देऊया या मॅच साठी हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल पहिलाच बॉल फटका इथे फसलाय बॉल हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपलाय झेल संपला फलंदाजाचा खेळ. बॅटिंग करत असताना बॅट्समन अब्दुल्ला याने आणि पहिल्याच बॉलवरती आपला विकेट गमावलाय. आता दुसरा बॉल फेस करण्यासाठी न्यू बॅटर अनस स्ट्राईकला अनस आपण पाहतो ऑनसाइडला त्याने खेळला आला तर कार्पेट बॉल मिड विकेटला जाईल. फिल्डर तिथे तैनात आहे. मात्र आपण पाहिलं तर एक धाव मिळते आणि या एकेरी धावेने या संघाचं खातं इथे खोललं जात आहे. बॅटिंग करत असताना एक महत्वाचा संघ तुडील संघ ज्यांना पाठलाग करायचा आहे या एक मोठ्या भल्या मोठ्या धावसंख्येचा 75 धावा या 4 षटकामध्ये त्यांना पार करायचे आहेत. येणारा प्रत्येक बॉल हा सीमारेखेच्या बाहेर थाटणारे त्यांना फटके इथे सातत्याने या मॅच मध्ये खेळावे लागतील. अन्यथा येणारा प्रत्येक चेंडू हा त्यांना पराजयाच्या समीप घेऊन जाईल. चेंज ऑफ पेस गतीमध्ये इथे परिवर्तन पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉलचा. अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे पाहिलं जाते. अवंतर स्वरूपाने आपण जर विचार केला ना तर या संघाची धावसंख्या ही वडारताना पाहायला मिळते. 2 धावा लागतील धावफलकावरती. चेंडू झाले आतापर्यंत या मॅच मध्ये 2. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहेत. 2 मातब्बर संघ एकमेकांसमोर आपण पाहतोय खेळतात. एका बाजूला किंजलोळली आणि एका बाजूला आपण पाहतोय तुडील. या 2 मातब्बर संघामध्ये ही मॅच चालू आहे. वा काय वेग होता. ज्या वेळेला कधी कमी केली होती ना तिथे आपण पाहिलं तर स्पीड वरती कंट्रोल ठेवलं होतं ना त्यावेळेला आपण पाहिलं तर कुठेतरी चूक घडली. वाईट बॉलला आणि त्यानंतर जो आहे तो वेग इथे हाताळला आणि यश संपादन केला. कौतुकास्पद गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय जुनैद याच्या माध्यमातून या मॅच मध्ये त्याचं वर्चस्व राहिलंय. पुन्हा गतीमध्ये परिवर्तन पुन्हा आणलंय त्याच्या अंगलट बॉल दर्जेदार एक नेत्र दीपक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला षटकार. टेम्पाले आणि दिलशाद 11 वलवते आणि टेम्पाले. चला टॉस साठी लगेच या कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. वहीब देशमुख या खेळाडूने जर रिव्हर्स स्वीप फटके मारले प्रत्येक षटकाराला रिव्हर्स स्वीपच्या 200 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय सादिक अलसुरकर यांच्या माध्यमातून
आणि जुनेद देशमुख यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे दुसरा षटकाराला बॅटिंग करत असताना बॅट्समन वहीदच्या माध्यमातून धन्यवाद हर्षल. हर्षल थोडासा मी तुला मध्येच इंटरप्ट करतोय कारण आपल्याला इथे टॉस घ्यायचा आहे. सन्माननीय जुनेद भाई देशमुख आपल्या समवेत आहेत. मी सन्माननीय जुनेद सरांना विनंती करतोय, सर आपल्या शुभ हस्ते आपण मेहर 11 टेम्पाला आणि दिलशाद 11 वलवते या दोन संघादरम्यानचा टॉस करायचा आहे. टॉस केला जातोय. दोन्ही संघनायक आमच्या समवेत आहेत. हेड इज कॉल. मेहर 11 टेम्पाला या संघाच्या बाजूनं इथे टॉस लागलेला आहे. सर आपला निर्णय काय असेल? सर सेम हियर, हम लोग फिर से फील्डिंग करेंगे पहले. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपण पाहतोय 4 षटकांचा सामना असेल. काही खेळाडूंमध्ये काही बदल वगैरे केलेला आहे. काही नवीन खेळाडू इन किंवा आउट झालेले आहेत. सर आपको पूरे सीजन में मेहर 11 टेम्पाला की यही सेम टीम मिलेगी. ओके, विश यू ऑल द बेस्ट. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तर कोणता निर्णय असता? फिल्डिंगच निर्णय असते. पण आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. टेम्पाला एक मजबूत संघ आहे, फॉर्मात आलेला संघ आहे. या सीझन मध्ये त्यांनी जवळजवळ 3 वेळा फायनल मध्ये प्रवेश केलाय. एक फायनल आपल्या नावावरती केले आणि 2 वेळा ते रनर अप राहिलेले आहेत. काय स्ट्रॅटर्जी असेल? आम्ही जास्तीत जास्त रन करण्याची कोशिश करू. मिनिमम तरी हा 4 षटकामध्ये किती धावा झाल्या पाहिजे? 60 तरी धावा झाल्या पाहिजे. 60 धावांचा प्रयत्न असणार आहे. विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला सुद्धा दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. पुन्हा एकदा वळूया आमचे साथी समालोचक हर्षल मुंडे यांच्याकडे. धन्यवाद. तर धन्यवाद पुन्हा एकदा यासीन सर. ज्या वेळेला टॉस झाला मेहर 11 टेम्पाले संघाच्या बाजूने टॉस लागला. फिल्डिंग करण्याचा पहिला त्यांना डिसिजन घेतला. ही मॅच संपता लगेच मैदानावरती उतरा, लगेच फिल्डिंग मैदानावरती लावून घ्या ही विनंती असेल मेहर 11 टेम्पाले या टीमला. जाऊया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय तुडील आणि एका बाजूला खेळतात किंजलोली या दोन मातब्बर संघामध्ये मॅच चालू आहे. 75चा पाठलाग चालू आहे. 19 पर्यंत पोहोचला टीम तुडील. पुढचा बॉल खोलवडपाचा बॉल आपण पाहतोय. लॉंग द कार्पेट डिपेस्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध लगावलेला हा फटका. तिथे आपण पाहिलं तर मात्र 1 आणि 1च मिळते. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. पण तुडील संघाला 1 पेक्षा बरंच काही हवं आहे आणि ते त्यांना अद्याप मिळालं नाहीये. 75चा पाठलाग चालू आहे. ज्या वेळेला येणारा प्रत्येक बॉल हा त्यांना सीमारेखेच्या बाहेर धाडायचा आहे ना, त्यावेळेला येणारा प्रत्येक बॉल हा सीमारेखेच्या आतमध्ये अडवला जातोय. ही जमाची बाजू राहिली आहे किंजलोली टीम यासाठी. पुढचा बॉल मोठा फटका ऑन साइडला इथे खेळलाय. मिस्ट्रोक आपण पाहतोय. टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. फटका फसला. बॅटिंग क्रमांक आपण पाहिलं तर बॅटर दुसरा मैदानाच्या बाहेर येईल. आणि आपण पाहिलं तर इथे एक दुसरा बॅट्समन आउट होताना पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय. महत्वाचा खेळाडू शाकिब हा मैदानावरती दाखल झाला. त्याला साथ देताना असताना आपण पाहिलं तर अनस हे 2 बॅट्समन जरूर आहेत. पण या दोन्ही बॅट्समनला येणारा प्रत्येक बॉल हा सीमारेखेच्या बाहेर धाडायचा आहे. त्या पद्धतीचे फटके खेळायचे आहेत. एक असे मोजके खेळाडू होते ज्या वेळेला आपण पाहिलं तर येणारा प्रत्येक बॉल हा सांगून परफेक्ट सीमारेखेच्या बाहेर ढकलायचे. पण तसे असे कोणते खेळाडू आहेत का आता तुडील टीमकडे जे या स्पर्धेमध्ये एक मोठं वर्चस्व करून देतील तुडील टीमला आणि या सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये ज्या बनल्यात 75 त्या धावा बनवून देतील येणाऱ्या 4 षटकामध्ये. काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्याला जरूर मैदानावरती पाहायचं आणि ते पाहण्यासाठीच आज आपण जमलोय. महत्वाची स्पर्धा वजीरभाई मित्रमंडळ यांच्या आयोजनाने या स्पर्धेचा आपण पाहिलं तर आजचा पहिला दिवस. डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग इथे केलाय. ज्या वेळेला पायांचा उपयोग केला पण त्याआधी पंचांचा इशारा आला. हा बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे पाहिलं जाईल. अवंतर स्वरूपाने संघाची धावसंख्या इथे पुढे सरकताना पाहायला मिळते. बोलतीये तब्बल
21 या आकड्यावरती 21 ऑन द बोर्ड. 21वा धावफलकावरती लागतात. बॅटिंग करत असताना एक महत्वाचा संघ तुडील पाठलाग करतोय 75चा. संघाची धावसंख्या आतापर्यंत 21 आणि या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. कुलू डपाचा बॉल आहे, खेळायचा होता पण पाहिलं तर डिफेन्सच्या कव्हरला बॉल गेलाय. डीप कव्हरला तिथे फिल्डर तैनात आहे. मात्र 2 धावा इथे मिळतील आणि या दुहेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या ही पुढे सरकेल, पोहोचेल 23 वरती. 23वा धावफलकावरती लागतात. पण अजूनही आपण ज्या वेळेला आपण पाहतो ना, जो स्टार्ट मिळणं गरजेचं होतं तो स्टार्ट आता मिळाला होता पहिल्या षटकामध्ये. पण इथे शेवट कसा होईल, स्टार्ट चांगला झालाय, एंड कशा पद्धतीचा आणि कोणत्या दर्जाचा होईल ना, आणि कुठल्या संघाच्या बाजूने होईल हे खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायचं आहे. जो जिंकेल तो थेट दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. वा चांगल्या पद्धतीचा बॉल, हा कमबॅक पद्धतीचा बॉल नव्हता. तर हा बॉल कुठे आपण पाहिलं तर वाईट बॉल. ज्या वेळेला आपण म्हणतो ना, तुमची जी लाईन आणि लेंथ आहे ती पकडणं गरजेचं आहे. एखादा सिंगर असेल, एखादा गायक असेल, त्याला सूर गवसणं गरजेचं आहे. त्यावेळेला मैदानावरती एखादा गोलंदाज असेल ना, त्याला अचूक टप्पा आणि त्याच्या गोलंदाजीला सूर गवसणं गरजेचं आहे. इथे कुठेतरी सूर भरकटला होता गोलंदाज आणि त्यानंतर पुन्हा आपल्या लाईन आणि लेंथ वरती आला. एक धाव इथे खर्च केली जाईल. या एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या ही पुढे सरकली, पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती लागतात. बॅटिंग करत असताना आपण पाहतो एक महत्वाचा आणि एक मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. तुडील आणि त्याच्या विपक्षामध्ये किंजलोली असे दोन्ही हे दिग्गज संघ आहेत. ज्या वेळेला आपण पाहतोय किंजलोली संघाचा फैसल, ज्याने 2 षटकाराचं योगदान दिलं होतं टीम किंजलोलीसाठी, तो आता एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये रायगड प्रीमियर लीग तो खेळला होता. के सरकार सुपरस्टार या टीमसाठी शॉर्ट पॉइंट मध्ये बॉल गेलाय. तिथे आपण जर पाहिलं तर एकही धाव मिळणार नाहीये. चांगली फील्ड झाली आहे, स्वतःला सावरलंय बॉल क्षेत्ररक्षकाने. कारण की ज्या वेळेला आपण पाहिलं ना, बॉल हातातून निसटला होता, थोडंसं आपण पाहिलं तर गच्चाळ क्षेत्ररक्षण झालं होतं, पण स्वतःला सावरून पुन्हा बॉलची फेकी गेली आहे आणि ती खऱ्या अर्थाने जमाची बाजू राहिली किंजलोली टीमसाठी. कारण की एकही धाव इथे खर्ची झाली नाहीये या बॉलवरती. पुढचा बॉल असेल कोणत्या थाटणीचा, गोलंदाजी मार्कवरती विजयम. इथे आपण पाहतोय हा पुन्हा वाईट बॉल, अजून एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेला आपण पाहिलं तर असं आपण म्हणतो ना की तुमच्या बॉलची दिशा ही संघाची दशा ठरवत असते आणि त्या पद्धतीचे आपण पाहतोय कुठेतरी वाईट बॉल सातत्याने टाकले जाते, दिशा भरकटला जातोय गोलंदाज विजयम. त्याला कमबॅक करावा लागेल. या मॅच मध्ये धावा कमी खर्च कराव्या लागतील. चांगला बॉल होता, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे मोठी अपील होती, अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त. पंचांनी सांगितलं की ऑफस्टम इथे मिस करतोय. संघाची धावसंख्या 25 वरती 26 धावा, 75चा पाठलाग चालू आहे. इथून गरज आहे 49 ची. येणारे चेंडू आहेत 12 चेंडू आणि 49 धावेची गरज या मॅच मध्ये टीम तुडील संघाला. 12 चेंडू मध्ये 49 धावा का होणार नाहीत, कारण की ज्या वेळेला आपण पाहतो ना, मैदानावरती तुम्ही खेळत असताना तुमच्याच विरोधामध्ये एका बॅट्समनने, त्याचं नाव होतं आतिफ, ज्या खेळाडूने आपण पाहिलं ना, तर या मैदानावरती चेंडू फेस केले फक्त 8 आणि त्याने 8 चेंडू मध्ये 40 धावा याच मैदानावरती आणि याच सामन्यामध्ये बनवल्यात. तर तुम्ही सुद्धा या येणाऱ्या पुढच्या 12 चेंडू मध्ये 49 धावा का बनवू शकत नाही, हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. या धावा बनल्या जातील का, मैदानावरती एक वेगळा इतिहास हा आपल्याला पाहायला मिळेल का. पाठलाग करायचं 49चा, येणारे चेंडू 12 या मॅच मध्ये. महत्वाचा गोलंदाज नवीन निवडलाय सौद. पहिला बॉल नो बॉल आला, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर बॉलच्या मागे पळेल. एक धाव घेतली, दुहेरीसाठी प्रयत्न चालू केलेत. 2 धावा पूर्ण, तिसरीचा कॉल केलाय आणि इथे 3 धावा सुखरूपरित्या पूर्ण, म्हणजे नो +3 अशा मिळतील 4 धावा आणि पुढचा बॉल फ्री हिटचा. या 3 धावा आपण पाहतो, या तिहेरी या 4 धावा आहेत एकूण आपण पाहिलं तर, आणि या 4 धावेच्या सहाय्याने 30 धावा धावफलकावरती लागतात. इथून येणारे चेंडू आपण पाहिलं, चेंडू आता पुन्हा 12च आहेत, पण धावा आता फक्त 45 बनवायच्यात बॅटिंग करत असताना तुडील टीमला. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो ना, उघडा डोळे बघा नीट, पुढे येतोय फ्री हिटचा बॉल. पुन्हा लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला, इथे दर्जेदार फटका ठोकला, सरळ थेट सीमारेखेच्या बाहेर षटकार.
39. अकरा चेंडू 39 ची गरज. आपलातून फटका. इथे नव्हतं लाईन वरती नियंत्रण, नव्हतं लेंथ वरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण, त्याने स्वीकारलंय षटकार. या वेळेला तुडील संघ एकच म्हणत असेल, एकच वादा अनस दादा. समीर भाई यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. दादा आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. महत्वाची स्पर्धा आपण पाहतोय. वजीर भाई मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिवस स्पर्धा आपलं स्वागत करते. आपण व्यासपीठावरती असं नसतं बा. आभार आहेत आपले सुद्धा. आपण या स्पर्धेची शोभा वाढवली, तिथे उपस्थित राहून. जाऊया मैदानावरती. काय घडलंय? ज्या वेळेला 12 चेंडू आणि गरज 49 ची होती ना, तिथे बॅक टू बॅकचे 2 6 1 चौकार आला. असं काहीतरी समीकरण. संघाची धावसंख्या 42 वरती इथे पोहोचली आहे. 42 धावा धावफळकावरती आपण पाहतो. इथून गरज आहे 33 ची. येणारे बॉल आहेत 10 बॉल 33 ची गरज आहे. पुन्हा मोठा बेगेट फटका. नो बॉल आहे. फटका फसला होता तिथे. और कॉन्फिडन्स अंगलट येईल का टीमच्या? ज्या वेळेला बॉल हवेत खेळला ना, त्या वेळेला बॉल बराच वेळ हवेतच थांबला होता. फलंदाजाला असं वाटलं की बॉल नो आहे, पण तसं काहीही घडलं नाहीये. आणि आदरणीय आपण पाहतोय फरमान पानसरे साहेब इथे उपस्थित राहतात. मन फ्रॉम आफ्रिकावरून ते इथे उपस्थित राहिलेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि बरेचसे आभार आहेत साहेब. आपण इथे उपस्थित राहून आपण या स्पर्धेची शोभा वाढवली. एक सर, जर पंचांनी रिव्ह्यू घेतला तरच आहे, प्लेयरनी घेतला तर रिव्ह्यू अवेलेबल नाहीये आपल्याकडे. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय काय आहे? पंचांनी नो बॉल दिला होता. ओके, पंच बोलतात चेक करायचं आहे तर करावंच लागेल. खऱ्या अर्थाने या धावा किती आहेत हे बघाव्या लागतील. पंचांचा निर्णय आहे नो चेंडू. आणि जो गोलंदाज आहे तो या मॅच मध्ये गोलंदाजी करणार नाहीये, कारण की 2 बिमर पद्धतीचं नो चेंडू त्याने इथे हाताळलेत. आणि तुडील संघाला एक विनंती आहे, तुमचे जे पविलियन आहे तिथूनच तुम्ही काय असेल तर कॉल करा, अन्यथा 2 रनची पेनल्टी आहे. चला नवीन गोलंदाज वापरा आणि लगेच स्पीडअप घ्या, वेळ खर्च करू नका, स्पीडअप घ्या. संघाची धावसंख्या किती झाली आहे तर 44. आपण पाहतोय पाठलाग चालू आहे 75चा आणि नक्कीच आपण पाहिलं तर इथे गरज आहे 31 ची. 75चा पाठलाग चालू आहे, 44 धावा धावफळकावरती. अमजद पठाण यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. आणि एक नवीन स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. दिनांक आपण पाहिलं तर 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023 रोजी फ्रेंड्स ग्रुप पांगारी यांच्या आयोजनाने भव्य दिव्य ओव्हरऑलची स्पर्धा या भरवण्यात आल्या. स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे 50,000 व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक 30,000 व आकर्षक चषक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 15,000 व आकर्षक चषक. आणि या स्पर्धेची प्रवेश फी आहे तब्बल 50,000 रुपये.
जर या स्पर्धेमध्ये जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर आपण संपर्क करू शकता. मुद्दसीर कोंडेकर आणि कुणाल साळुंके, अमोल मोरे, सूरज साळुंके यांच्याशी आपण संपर्क करू शकता. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर, आणि प्रत्येक मॅचला सामनावीर आणि मालिकावीर चषक देण्यात येतील. आणि ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे. जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर नक्की आयोजकांशी आपण संपर्क साधा. फ्रेंड्स ग्रुप पांगारी. जाऊया मैदानाकडे. इथे आपण पाहिलं तर 31 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आहेत तब्बल 4. या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. अजूनही या मॅच मध्ये बराच काही खेळ लपलाय. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. सुवर्ण संधी आहे शाकिबला इथे स्वतःला सिद्ध करण्याची आहे. मोठा फटका शाकिबने सुद्धा खेळलाय. बॉल हवेमध्ये आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. एक मोठा या मॅच मध्ये पुन्हा घेऊन येणारा तुडील संघाला षटकार. थँक्यू. अमजद पठाण साहेबांचं आपण स्वागत करतो. मी फहीम दादा यांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत करूया. मैदानावरती काय घडलंय? एक घमासान युद्ध मैदानावरती पाहायला मिळतोय. किंजलोली विपक्ष तुडील 75 धावांचा पाठलाग चालू आहे. इथून 9 चेंडू गरज आहे 25 ची. कुठला सामना कुठे येऊन ठेपलाय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, याचं उत्तम उदाहरण मैदानावरती पाहतोय आपण. लोअर फुल टॉस बॉल. काय घडलंय? बॉल बॅटच्या टोला चेंडू लागलाय आणि तदनंतर एक महत्वाचा खेळाडू इथे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. नाव आहे शाकिब. बॅक टू द पॅव्हिलियन. GTC लाईव्ह वाले आपल्या सेवेसाठी हजर आहेत. ज्या वेळेला मग तुमचा स्टेज असो किंवा मैदान असो, कोणताही रनआउट असो, कोणताही खेळाडू असो, त्याला कसं फेमस करायचं ना, ते आमच्या हे पडद्याआडचे जे खेळाडू आहेत म्हणजे आमचे कॅमेरामॅन्स आणि तदनंतर आमची युट्यूब लाईव्हची ही GTC ची पूर्णतः टीम. खऱ्या अर्थाने त्यांचं मी कौतुक करेल. आपण स्टेजच्या त्यावेळेला पुढे आहोत, आपण मैदानावरती आहोत, म्हणजे कॅमेऱ्याच्या आतमध्ये ते आपल्याला कव्हर करतात. कुठल्याही खेळाडूला ज्या वेळेला सोशल मीडियावर फेमस होण्याचं काम जे आपण करतो ना, ते काम मात्र ही आपली GTC लाईव्ह टीम करते. त्यांचे हृदयाच्या अंतकरणापासून या पूर्ण टीमचे आभार मानेन मी, ज्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एक रंगरूप आणलंय आणि ही स्पर्धा जगभरामध्ये ते लाईव्ह कव्हरेज करतात. त्यांचं सुद्धा स्वागत आहे आणि बरेचसे आभार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मैदानाकडे. आणि पुन्हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या वेळेला आपण पाहतोय चूक घडली आहे, नो +1 अशा मिळतील या 2 धावा. मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट, रंगतदार रोमहर्षक सामना इथे मैदानावरती पाहायला मिळेल. आणि ज्या वेळेला यासिन सर आपण पाहतोय ना, इथे 2 धावा मिळाल्या दुहेरीच्या अंकाने. संघाची धावसंख्या 42 आणि 52 धावा. 52 धावा धावफलकावरती आहेत. यासिन सर आसनसाठी एकच म्हणावं लागेल, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशिवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडविल मजला कोणतीही अशी भिंत नाही. आज अणसला अडवायला कोणीही उभं राहत नाहीये, जो मैदानावरती आग ओकणारी बॅटिंग करतोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला खेळला आपण पाहतोय. बॉल चाललाय सरळ मिड ऑनला, फिल्डर आहे तिथे. 1 आणि 1च धाव घेतली आहे. या एकेरी धावीच्या साह्यानं संघाची धाव संख्या 53 या आकड्यावरती. आपण पाहतोय 75चा पाठलाग चालू आहे. 53 धावा धावफलकावरती लागल्यात. 22ची इथून गरज आहे. येणारे या षटकातील चेंडू आहेत. लास्ट शेवटचा चेंडू. 7 चेंडू आहे, 22ची गरज. वा भाई वा, मोठा दूरवरचा लांबच लांब जाणारा हा एक आपण पाहिलं तर दानिश ब्रँडेड स्ट्रोक षटकार. मॅच रंगली आहे. कुठला सामना कुठे येऊन ठेपला. एकदा तुडील संघ या 2 बॅट्समन साठी जोरदार टाळ्या वाजवूया. काय खेळ केला, वा, अफलातून अशी खेळ. डोळ्याचं पारणं फेडणारं क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय.
75चा पाठलाग चालू असताना या तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 33 धावा आल्यात. ह्या जम्याच्या बाजू राहिल्यात, त्या म्हणजे तुडील टीम साठी. चला स्पीडअप घ्या. आपण विनंती असेल किंजलोली आपण स्पीडअप घ्या, वेळ खर्च करू नका. 75 धावांची ही मॅच आता रंगताना पाहायला मिळते. सातत्याने आपण लो स्कोरिंग मॅचेस रंगताना पाहिल्या, पण आज कुठेतरी आपण पाहतोय हाय स्कोरिंग मॅचेस सुद्धा रंगल्या जात आहेत आज या क्रिकेटच्या मैदानावरती. महत्वाची आणि चांगल्या दर्जाची ही स्पर्धा. चला विनंती असेल या 6 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूवरती आपण टीम मीटिंग घेऊ नका, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आधीच आपण पाहतोय बऱ्याचशा धावा तुमच्या माध्यमातून खर्च झालात. टीम किंजलोली नाराज असेल खऱ्या अर्थाने. आपण पाहिलं तर बॅट्समन आतिफ ज्याने बॅटिंग केली होती, वैयक्तिक 40 धावा जोडल्या होत्या. 500च्या रन रेटने त्यानं बॅटिंग केली आहे. 6 चेंडू 16ची गरज. हा पहिला बॉल या मॅच मधील महत्वाच्या षटकाचा. हाफ ट्रॅकर बॉल डिपेसचा कव्हरला उडवलाय. चांगली फिल्डिंग, बॉलला थांबवलं तिथे. एक धाव मिळते, दुहेरीचा प्रयत्न चालू आहे आणि इथे 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात बॅटिंग करत असताना टीम तुडील संघाच्या बाजूनं. इथे मॅच मध्ये रंग भरले जात आहेत. ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर तुडील संघाने एकच मनामध्ये ठाण केलंय की मनामध्ये त्याने एकच धरलाय की मनात नेहमी जिंकण्याची आशा बाळगली पाहिजे. नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्की बदलते आणि दुपारच्या सत्रानंतर तुडील संघाची वेळ आता खऱ्या अर्थाने बदलली आहे. इथे बॅटची घेतली कडा, टिपलाय, झेल संपलाय, फलंदाजाचा खेळ. महत्वाच्या एक निर्णायक क्षणी आनस या खेळाडूच्या खेळीचा अंत झालाय. बॅट्समन आउट. डीजे स्वप्नील. मैदानावरती आपण पाहतोय काय घडतंय. ज्या वेळेला आनस एकदा आनसची बॅटिंग आवडली असेल तर तुडील संघ जोरदार डायवून होतो या खेळाडूसाठी. काय खेळ केलाय त्याने. ज्या वेळेला मॅचच्या समी पाडण्याचं काम कोणी केलं ना तर आनसने केलं. पूर्णतः बॅकफुटवरती गेला होता तुडील संघ, पण तो आता हळूहळू का होईना पण आता फ्रंट फुट वरती आलेला आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज सज्ज होईल. आपण पाहतोय फैसल ज्याने 2 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात. एक महत्वाचा बॅट्समन आउट केला महत्वाच्या मॅच मध्ये. 4 चेंडू 14ची गरज असताना पहिला षटकार या मॅच मध्ये जोडलाय. बॅट्समन आपण पाहतोय नवीन आलेला खेळाडू, नाव आहे मोहसिन. पुढचा बॉल. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आले टीमच्या अंगलट. वा भाई वा, पैसा वसूल सामना या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थ पण क्रिकेट हा निश्चितच खेळ आहे. सामना अजून संपला नाहीये. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. जुनेद देशमुख यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ही मॅच संपल्यानंतर प्रत्येकाला 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आणि सामना जिंकला तुडील टीमने तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आतापर्यंत 8 षटकार आलेत आणि 800 रुपयाचे हकदार हे सर्व खेळाडू ठरलेत. महत्वाची मॅच रंगतीये. 2 चेंडू 2ची गरज. मोठा फटका ऑन साइडला, तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. आता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. सामना अजूनही संपला नाहीये. तुडील टीम चला मागे जा. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. कुठला सामना कुठे आलाय. ज्या वेळेला गरज होतीये तब्बल 75 धावाची आणि इथे 1 बॉल 1 वर मॅच आली आहे. 24 चेंडू 75 धावांचा सामना रंगलाय. चला स्पीडअप घ्या, वेळ खर्च करू नका. फैसल विनंती आहे.
पुढील टीम पॅनल्टी आहे 2 रनची. तुमचा खेळाडू कक्ष तुम्ही सोडू नका. मॅच संपल्यानंतर तुम्ही मैदानावरती जा, नाचा, काही फरक पडत नाहीये, पण मॅच जेव्हा चालू आहे तेव्हा तुम्ही खेळाडू कक्ष सोडू नका, ही विनंती आहे. एक चेंडू आणि 1 धावेची गरज या मॅच मध्ये. एक रोमहर्षक आणि एक रंगतदार सामना. तर मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक हो, तुम्हाला हा एकदा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. जिथे 75 धावांचा पाठलाग करत असताना धाव, 1 चेंडू आणि 1 धावेची गरज, इथपर्यंत सामना आलाय. पैसा वसूल मॅच. आजचा दिवस ज्या खेळाडूने, ज्या संघाने, ज्या प्रेक्षकाने आजची ही मॅच मिस केली आहे ना, तर बरंच काही त्यांनी मिस केलंय. कारण की 6 चेंडू 16 धावेची मॅच. 1 बॉल 1 वरती, महत्वाचा बॉल. इथे 1 चेंडू वरती 1 धाव आली आहे. तुडील संघाने एक मोठा, भला मोठा विजय इथे प्राप्त केलाय. चांगलं क्रिकेट मैदानावर अफलातून खेळी गेली असा मॅच. मॅचला आकार उकार देणारा खेळाडू कोण? मॅन ऑफ द मॅच आहे. बॉलर भी देखो रे बाबा, बॉलर भी देखो, विकेट विकेट देखो. कितने रन है? 18 रन की विकेट है अनस के. ठीक है. या सामन्याचा हिरो या मॅच
हॅलो, आमचे कॅमेरामॅन भूपेश कराळे. मी विनंती करतोय मसूद गजगे यांना. मसूद गजगे मला वाटतं खेळण्यासाठी गेलेला आहे, तर मी विनंती करतोय आत्ताच जो सामना संपलेला आहे त्या सामन्याचा सामनावीर ठरलाय अनस देशमुख. अनस देशमुख यांनी सामना फिरवला होता. 18 धावांची खेळी साकारली होती आणि त्याची खेळी ती फार महत्वाची राहिली, सामन्याला कलाटणी देणारी राहिली आणि म्हणूनच सामनावीराचा मानकरी ठरलाय तुडील संघाचा अनस देशमुख. आणि सन्माननीय जुनैद देशमुख यांच्या वतीनं प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं इथे पारितोषिक आलं होतं आणि त्याचप्रमाणे तुडील संघ जर जिंकला तर रोख 500 रुपयांचं पारितोषिक होतं. एकूण 1300 रुपयांचं पारितोषिक जिंकलेलं आहे तुडील संघाच्या खेळाडूंनी. तर मी त्यांचे कर्णधार आणि अनस देशमुख यांना विनंती करतोय की आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे. सामना सुरू झालेला आहे मित्रांनो, आम्हाला कोऑपरेट करा. अनसच्या बिहाफ मध्ये आपण त्यांचे संघ सहकारी यांना एक सुंदर आणि आकर्षक टी शर्ट सन्माननीय वजीरभाई कोंडीवकर यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट आणि त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट देऊन आणि त्याचप्रमाणे 1300 रुपये रोख पारितोषिक देऊन आपण इथे सन्मानित करत आहोत. वेल डन तुडील. पुन्हा एकदा आपण वळणार आहोत चालू असलेल्या